पद्धतीने मिसळलेत त्याचा अंदाज जगदंबाला यायला हवा. देवीचा कोपच आहे. तुम्ही म्या सांगितलेलं ऐकत नाही ना. आता समद्या गावाला याच परिणाम भोगावं लागतील. आम्हाला मदत करावं, उपकार करा आमच्यावर. नाही करणार तुम्हाला मदत. मागल्या वेळी त्या जगदंबेच्या नादी लागून तुम्ही माझा अपमान केलात. या वेळी मी फिरणार नाही कशावर ना. नाही नाही, यावेळेला आम्ही फिरणार नाही. पण आम्हाला ह्यातनं वाचवावं. होय, उपकार करा आमच्यावर. मग मला तसं वचन द्या. समद्या गावाला माझं महत्व पटवून द्या. म्या बोलते ते बरोबर आहे हे समद्यासनी जाऊन सांगा. होय, सगळं गावाला सांगतो आम्ही. चालेल, पण या संकटात आम्हाला वाचवा भागाबाई. मग चला मंदिरात मोठ्या आईला कौल लावू. तवाच कळल तिचा कोप गावावर हाय का नाय. जगदंबा, अगं काय केलंस हे? पाणी का ओतलंस? अगं, या हंड्यात मला पाण्याऐवजी काळं द्रव्य दिसलं, म्हणून ते मी ओतून टाकलं. असं विचित्र भास का झाला असेल? देवी, तुमच्या शक्तीचा तुम्हाला विसर पडला आहे म्हणून मी फक्त तुम्हाला छोटीशी मदत केली. पण आता या पुढचा मार्ग तुम्हाला तुमचा आखायचा आहे. जगदंबा, हे काय झालं? गवत सगळं जळून गेलंय. म्हणजे पाणी चांगलं नव्हतं. नक्की काय झालं असेल? भागाबाई, हे काय करताय? अहो, तुळजा इतर आत आहे ना. तुळजाचा न्हाय, मोठ्या आईचा ठाण हाय. तिला कौल लावायचाय. त्याआधी तिचा मान भरला पाहिजे.
मोठी आई सांग सांग तुझ्या गावावर कोप झालाय का? उजवी सुपारी पडली तर मी हाय समजे आणि डावी पडली तर नाही. बघा बघा मोठ्या आईने कौल दिला. बोल आई बोल, काय हवंय तुला? सांग आई, काय पाहिजे तुला? आई अंगात येते, मोठी आई अंगात येते. माझा मान मला द्या, गावाने मला माझा मान नाही दिलाय. कोप होणार, आजार पण येणार, मृत्यूची सावली येणार. जगदंबा, तू इथे? हो, पाणी भरायला आले होते. आणि ही कोण? ही नंदलाल काकांची भाची पद्मा. आजपासून ही आमच्या घरीच राहणार आहे. हो, अरे वा. पाणी, मला खूप तहान लागली आहे, जरा पाणी पिऊन घेतो. अगं जगदंबा, हे काय केलंस? सगळं पाणी का ओतून टाकलंस? हे पाणी चांगलं नव्हतं. काहीतरी गोंधळ वाटतोय मला. गोंधळ? कसला गोंधळ? माहिती नाही, पण हे पाणी मी जमिनीवर ओतलं आणि सगळं गवत जळून गेलं. अगं असं कसं होईल? तुला भास झाला असेल, कदाचित ते गवत आधीच जळलेलं असेल. म्हणजे बघ ना, या पाण्याने जर ते गवत जळलं असतं तर गावाला किती त्रास झाला असता. सगळं गाव हेच पाणी पितं ना. जगदंबा, जगदंबा, चला. ती भागाबाई तिथं मंदिरात आहे. तिथं तिनं काहीतरी विचित्र विधी करायला सुरुवात केली आहे. तिनं गावातल्या लोकांवर पुन्हा तिचं जाळं टाकायला सुरुवात केली आहे. चला चला लवकर. अय्यो, भागाबाई, भागाबाई. भागाबाई, काय झालं होतं? आता बरं वाटतंय ना? मोठी आई आली होती ना, तिचा प्रभाव आहे, मग त्रास होणारच. तिच्यासाठी काय पण सहन करायचं. होय भागाबाई, तुमच्या अंगात मोठी आई आली होती.
तिनं आम्हाला समज सांगितलंय की तिचा मान तिला द्यायलाच पाहिजे म्हणून. नक्की कसला मान हवाय देवीला? काय मागणी आहे तिची? मी तुम्हाला समधी यादी देते. आपण देवीचा मोठा मान भरू. तुम्ही समध्या गावाला ह्यात सामील व्हायला सांगा. तुम्ही समध्या गावानी एकत्र होऊन मोठ्या आईला प्रसन्न केलं तरच तुमचं गाव वाचल. सोमाजी काका, किसन काका, अहो हे काय करताय तुम्ही? आपण ठरवलं होतं ना या भागाबाईला पुन्हा आपल्या गावात येऊ द्यायचं नाही म्हणून. जगदंबा, तू ह्यात पडू नकस. मोठ्या आईचा कोप झालाय. गावात मोठं संकट आले. भय आमासनी लई फटका बसलाय त्याचा. आमासनी जे पाहिजे ते समजा मी करणार आहे. हे बघा, हे असं काहीही करू नका. चुकीचं आहे हे सगळं. देवीचा आणि याचा काहीही संबंध नाहीये. आणि देवी आई असलं चुकीचं काहीतरी कशाला घडवेल आपल्या गावात? उलट ती तर आपल्या सगळ्या भक्तांची काळजी घेते. या सगळ्याची काहीच गरज नाहीये. जगदंबा, आजवर तुझा समज ऐकला आम्ही, पण आज कुटुंब धोक्यात आहे. माझं गाव धोक्यात आहे. भागाबाई सांगतात ते करण्यात काहीच अडचण नाही. आता मोठ्या आईचा मांड होणार आणि समजा गाव त्यात सामील होणार. होय होय, समजा गाव सामील होणार त्यात. बघ, तुझं गाव तुला किंमत द्यायना झालंय. हे गाव माझ्या बाजूनी आहे. आता गावात मोठ्या आईचा मान होणार. तू आणि तुझी तुळजा काय बी करू शकणार नाही. गावात हे जे काही चाललंय ते चांगलं नाही. लोकांच्या मनात श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नाही. आत्ता जातो आणि गावातल्या त्या सगळ्या लोकांना झोडपून काढतो, म्हणजे त्यांचं डोकं ठिकाणावर येईल. महिपती, त्याने परिस्थिती आणखी चिघळेल. गावातल्या या रोगराईवरचा उपाय त्या भागाबाईकडे आहे असं लोकांना वाटतंय. म्हणून ते या अंधश्रद्धेच्या आहारी गेलेत. पण मुळात गावात एवढी रोगराई पसरलीच कशी अचानक? मलाही तेच कळत नाहीये. मी विहिरीवर पाणी भरत असताना ते पाणी मला काळं दिसलं आणि तेच पाणी जमिनीवर ओतल्यावर सगळं गवत जळून गेलं. नक्की काय अर्थ असेल याचा? जगदंबा, गावातल्या विहिरीतलं पाणी
आणि ही पसरणारी रोगराई यांचा तर काही परस्पर संबंध नसेल ना? म्हणजे माझे वडील वैद्य आहेत. त्यांनी पाण्याचा दर्जा आणि पसरणारी रोगराई यांच्यावर बराच अभ्यास केलाय. बरेच रोग हे अस्वच्छतेतून आणि पाण्यातूनच पसरतात. हो, हे शक्य आहे. अस्वच्छता म्हणजे अमंगल. जिथे अमंगल आहे तिथे मंगल काही होणारच नाही. त्याच अनुषंगाने जिथे अमंगल आहे तिथे देवी तरी कशी असेल? आपण हेच सगळ्या गावाला सांगूया. काय बोलतोयस महिपती? गावकरी आत्ता असं काही ऐकणार आहेत का? न ऐकायला काय झालं? अरे ते घाबरलेले आहेत. भ्यालेल्या माणसाला बुद्धीच्या गोष्टी कळत नाहीत. त्यांना ऐकावंच लागेल. आपण त्यांच्या भल्याच सांगतोय ना. आणि नाही ऐकलं तर त्यांना ऐकायला लावू आपण. महिपती, अशाने आपल्यात आणखी संघर्ष होईल. काय व्हायचा तो संघर्ष होऊ देत. मी नाही त्याची पर्वा करत. परवा करावी लागेल महिपती. अरे शिवा, तुला महिपती, शिवा म्हणतोय ते योग्य आहे. गावातल्या लोकांना आता हे सगळं समजावत बसवण्याची ही वेळ नाहीये. मुळात ही रोगराई आटोक्यात कशी आणायची याचा विचार आपल्याला करायला हवा. तरच गावातले लोक शांत होतील आणि आपलं ऐकतील. अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं जगदंबा. मी एक काम करतो, गावातल्या लोकांना भेटून त्यांच्या तब्येतीबद्दल चौकशी करतो, जरा आढावा घेतो, मग पुढचं ठरवता येईल. बरं, चालेल. तू असं कर, जगदंबाच्या समोर संकट उभं केलं की यो आता तिची अवस्था कठीण होणार बघा. आता असुर नरेश खुश होतील की यो माझ्यावर. अयो अयो, तुझ्यापेक्षा माझी कामगिरी ती मोठी. तू माझं कौतुक करायचं सोडून स्वतःच करायला लागली की ग ते कौतुक. आता बघ, असुर नरेश माझच करतात की नाही ते कौतुक. अय्यो असुर नरेश, अयो असुर नरेश, या क्यों? गप्पे. कौतुक नाही, चापकाचे फटके द्यायला हवेत तुम्हाला. अय्यो काय झालं असुर नरेश? काय झालं? त्या बाईला पुन्हा गावात आणायची काय गरज होती? अय्यो असुर नरेश, तुमच्याच भल्यासाठी आणलं की हो. आपलाच फायदा होणार बघा. हे कोणी सांगितलं तुम्हाला? फायदा नाही, झालं तर नुकसानच होईल. अयो, असं काय म्हणता हो असुर नरेश? असं काय केलं म्हणतो मी त्या बाईनं? ती बाई गावात आल्यामुळे शिवाला जगदंबाची प्रशंसा करायची संधी मिळतीये. मी असुर नरेश आहे, सामान्य मनुष्य नाही. त्यामुळे अशा बाबतीत सामान्य माणसांच्या काय भावना असतात त्या मला माहित नाहीत. अय्यो असुर नरेश, मग त्याच्यामुळे काय झालं म्हणते मी? त्यामुळे मी जगदंबाला नीट समजून घेऊ शकत नाही. सगळं गणित बिघडतंय. ती माझ्या जवळ येता येता दूर जातीये. अय्यो असुर नरेश, ती संकटात आल्यावर तुमच्याच जवळ येणार की हो. मग काय? मूर्ख आहात का तुम्ही? एकतर त्या बाहेरच्या मुलाला घरात थारा देऊन तुम्ही सगळी योजना विस्काटून टाकली आहेत. जगदंबाला जिंकणं हे माझं ध्येय आहे, लक्षात ठेवा. च्या मार्गात अडथळे आणून आणखी संकटात टाकण्या एवढा वेळ नाही आपल्याकडे. आणि संकटात टाकायचंच असेल तर ती अशी हवी की ती माझ्या जवळ येईल, दूर जाणार नाही. कुठे आहे ती भागाबाई? आता मीच तिला अक्कल घडवतो.
तिला राहायला आधीच एक घर दिलं होतं, तिथेच ठेवलंय बघा पुन्हा. तिला काय हवं नको ते सगळं पुरवलं जाते की ओ. ह्यापुढे असा मूर्खपणा करू नका. मी सांगितलेल्या गोष्टी पार पाडायला तुम्हाला इथे बोलवलंय. अय्यो, पण असुर नरेश, आता काय करायचं की ओ? तुम्ही म्हणाल तसं करू बघा. अयो, सगळ्यात आधी जगदंबाच्या मनातलं माझं स्थान मला पक्क करायचंय आणि त्यासाठी एक योजना आहे माझ्या डोक्यात. जगदंबा, मी जरा मामाकडे जाऊन येते आणि येताना तिथूनच जेवून ये. बर, तुला रस्ता सापडेल ना की मी सोडायला येऊ? नाही नाही, मी जाते ना आपली फिरत फिरत. आलेच. ठीक आहे. जगदंबा, तू पुन्हा भागाबाईशी भांडायला गेली होतीस? मी तुला विचारतीये जगदंबा, मला गावातून समज कळलंय. हा आई, अगं ती भागाबाई गावातल्या सगळ्या लोकांना खोटं नाटं सांगून भुलवते. तरी पण मी गप्प बसू? अगं पण तू प्रत्येक ठिकाणी पुढे पुढे कशा पायी करतेस? गावातल्या लोकांना तू एकदा समजावलं होतंस ना, मग झालं तर आता त्यांना पुन्हा भागाबाईवरच विश्वास ठेवायचा असेल, तीच त्यांना या संकटातून वाचवते असं त्यांना वाटत असेल तर वाटू दे की, त्यांचं ते बघून घेतील की. गावातली माणसं माझी कुणीच नाही आहेत का गाई? अगं पण त्यांना तुझं ऐकायचंच नसेल तर तुझी जबरदस्ती का? समजा गाव म्हणताय ते चूक आणि तू म्हणते ते बरोबर, असं कसं होईल जगदंबा? सगळं गाव जर एखादी चुकीची गोष्ट करत असेल तर आपण त्याला विरोध करू नये असं काही आहे का? आपण जे सांगतो ते त्यांच्या भल्यासाठी आहे हे जर आपल्याला निश्चित माहिती असेल तर सत्याची साथ सोडता कामा नये. मग आपण एकटे असलो तरी लढत राहिलं पाहिजे. तुम्ही सुद्धा माझ्या लहानपणी असंच सगळ्या गावाशी लढून मला घरी घेऊन आलात, मला लहानाचं मोठं केलं. दुसऱ्याचं बाळ चोरून आणलं. ह्यांची पापा आता गावाला सांगितल्या बगर मी सस्तर व्हायची नाही आणि गावच ठरवल की ह्यांचं काय करायचं ते. चला, ठेवा ते हातातलं काम. आमची मुलगी आम्हाला परत देण्याची वेळ झाली आहे. गंगाईला मात्र लेकीची काळजी होती. हीच खरी आहे, हीच खरी आहे. हे बघ, उगाच काहीतरी गोष्टी सांगून मला भुलवण्याचा प्रयत्न करू नगस. आत्ताच बोल. गावातल्या लोकांची इच्छा नसेल तर तू त्यात पडूच नगस. आई, गावात रोगराई पसरते आणि हे सगळं त्या गावातल्या दूषित पाण्यामुळे होतं हे कळलंय मला. म्हणूनच आज मी आणि पद्मा त्या लांबच्या विहिरीवर जाऊन आपल्या घरासाठी तिथून पाणी घेऊन आलो. आता गावातल्या लोकांसाठी ह्यावर काहीतरी उपाय शोधायला नको का? जर गावातले लोक हेच दूषित पाणी पीत राहिले तर सगळं गाव आजारी पडेल, साथीचं प्रमाण आणखी वाढेल. तुला एकटीलाच गावातल्या लोकांची चिंता आहे वय? मोठी माणसं काय ते बघून घेतील, तू मध्ये पडू नगस. आई अगं पण बस, मी सांगितलं ते ऐकायचं. त्यांना काय जादूटोना मंत्रतंत्र करायचं असेल ते करू दे, तू मध्ये पडायची गरज नाही. गावातल्या लोकांना पाहिजे ते विधी करण्यापासून तू अडवणार नाहीस असं वचन दे मला. वचन दे म्हणलं ना. मी वचन देते, मी गावातल्या लोकांना कुठल्याही बाबतीत अडवायला जाणार नाही. जगदंबा, पानं वाढायला घे. जगदंबा, काय झालं? चेहरा असा उदास का? अगं, जे काही घडून गेलं ते एवढं मनाला लावून घेऊ नको.
बाबा, मी काही चुकीचं बोलत होते का? तुम्हीच मला सांगता ना, माणसाचं कर्म जास्त महत्वाचं. देवावरती श्रद्धा असायला हवी, पण असं कर्मकांड करून स्वस्थ बसणं चुकीचं आहे. अगं नको एवढं मनाला लावून घेऊ. गावातली लोक आता जरा घाबरली आहेत. त्यांना दुसरा काही बी मार्ग दिसत नाहीये, म्हणून त्यांना हा एकच उपाय दिसतोय. भले तो किती बी चुकीचा असला तरी बी त्यांना तोच मार्ग निवडायचा आहे. लोकांचा मार्ग चुकला असेल तर आपण त्यांना योग्य मार्ग दाखवायला हवा ना. माफ करा, तुम्ही जेवताय का? मी चुकीच्या वेळेला आलो. अरे नाही, उलट योग्य वेळेत आलात. ये बस, तुझं बी पान वाढते. काका, जर का गावातली लोक वेगळ्या मार्गाला जात असतील तर त्यांना चांगल्या वाईटाची जाणीव करून देणं हे आपलं कर्तव्यच असायला हवं. जगदंबा म्हणते ते योग्यच आहे. गावकरी आत्ता जो उपाय करायला बघतायत त्यामुळे तो माणूस तर बरा होणार नाहीच, उलट त्याचे दुष्परिणाम खूप आहेत. उद्या कोणी आजारी असलं तर वैद्य बुवांकडून कोणी औषध घेणार नाही, उलट ह्या मांत्रिकाकडे जातील. परिस्थिती बिकट असेल तर काम करावंसं कुणालाच वाटणार नाही. असा एखादा उपाय करण्याची चूक ते करतील. जगदंबा म्हणते तसं आत्ताच त्यांना आवरायला हवं. तुझं समज पटतंय पोरा, पण झोपलेल्या माणसाला जाग करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला नाही. त्यालाही आपल्याला जाग करावंच लागेल. आणि गावातले लोक चांगलेत. आत्ता जरी भरकटले असले तरी समजवल्यावर शहाणे होतील. जगदंबा, तू कर प्रयत्न, मी तुझ्या पाठीशी आहे. गावकऱ्यांचं चुकतंय हे गावातल्या लोकांना सांगायला मी पण येईन तुझ्या बरोबर. घे, तू बी बस जेवायला. नाही नको काकू. का रे? काकू, मी ठरवलंय, ती भागाबाई या गावातून जात नाही तोवर मी अन्न ग्रहण करणार नाही. अरे एवढं काही करायची गरज नाही पोरा. वय वय, तू तुझ्या जीवाला कशापायी त्रास करून घेतोय? काकू, मी या गावात राहतो. गावातल्या लोकांशी माझी बांधिलकी आहे. गावाचं नुकसान झालेलं मी बघू शकत नाही. जगदंबा किती पोटतिडकीने सगळ्यांना समजवत होती, पण कुणीच तिचं ऐकून घेतलं नाही. तिच्यावर अविश्वास दाखवला, त्याचाच त्रास होतोय मला. मी उपाशी राहिलो तर तो त्रास बघून गाव कदाचित जागं होईल. आणि माझा हा निश्चय, मी बदलणार नाही. किती गुणी पोरगा हाय यो, पण त्याला थांबायला हवं. जगदंबा पायी त्याच्या जीवाला कशापायी त्रास? तरुण रगत आहे, काहीतरी डोक्यात खूळ घेतलं झालं. उद्या सकाळपर्यंत हे खूळ त्याचं उतरलं नाही ना तर मग मी बोलीन त्याच्याशी. हं? खरंच जगा वेगळा हाय यो पोरगा. जगदंबासाठी उपाशी राहायला तयार झाला. आता पुढं काय करतोय कोण जाणे. अयो अयो असुर नरेश, आता काय करायचं की हो? तुम्ही काळजी करू नका, ती बाई आज रात्रीच गावातून निघून जाईल. अयो, ती अशी अचानक कशी जाईल म्हणतो मी? तू तिला घालवायचं. मी अयो असुर नरेश, असं काय बोलता की हो तुम्ही? मीच घाबरतो की हो तिला, आणि मी कुठून लावणार पळून तिला? अय्यो, तू असुर आहेस ना, मग घाबरतोस काय? काय करायचं ते करा. आज रात्रीच तिला गावाबाहेर काढा. मी जगदंबाला वचन दिलंय, जोपर्यंत ती बाई गावाबाहेर निघत नाही तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही. अय्यो, असं वचन दिलं तुम्ही? मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आले होते की हो.
आता याचं काय करायचं म्हणते मी. अयो असुर नरेश, तुम्ही असं काय करताय? अन्न न ग्रहण करण्याचं वचन घेतलं की हो तुम्ही. असुरांचं वचन येते, फक्त दाखवण्यापुरतं असतं. त्या पोरीसाठी उपाशी राहायला मी काय मूर्ख वाटलो का? आजच्या रात्रीच त्या भागाबाईला गावातून पळवून लावा. करतो बघा काहीतरी. माझ्या डोक्यात एक कल्पना आहे बघा. अयो भागाबाई, भागाबाई. हे कोण आहे? कोण आहे तिकडं? काय चाललंय हे? बहुतेक भास होत आहेत मला. हे काय खरं नाही. भासच होत आहेत. तू जा, जा तू. माझी पाठ सोड, जा तू. ए जा. ए कोण आहेस तू? माझी पाठ सोड, जा जा. मी जाईन, पण आधी तू जा. तू या गावात दिसू नकोस कुणाला. हो हो, जाते, कायमची जाते. हे बघा, तू माझी पाठ सोड, मला मारू नकोस. हे बघ हे बघ हे बघ, गेले गेले मी, गेले. अयो अयो अयो, घाबरली की गती. मला वाटलं जाती की काय वर. म्हणू तुझी कल्पना एकदम मस्त होती बघ. मला तर माहितच होतं की रे, की हिनं कितीही सोंग आणली तरीही भूतांना घाबरणारच बघा. आता गेली बघ कायमची पळून गावातून म्हणते मी. अयो
आई हे काय करतेस? अगं महालक्ष्मीचं व्रत करतेय. काल सांगितलं होतं ना तुला, तेच. आई हे व्रत केल्यावर खरंच चांगलं फळ मिळतं का ग? भय तर काल सांगितलं की तुला, आबाच्या कुटुंबाला बी मिळालं होतं. जो कोणी बी हे व्रत मनापासून करतो त्याला फळ मिळतच. पण एक लक्षात ठेवायचं बर का. काय? काहीतरी मिळावं म्हणून हे व्रत करायचं नाही, तर मनापासून भक्तिभावानं करायचं. आपल्यासाठी जे बी काही चांगलं असतं ना, देवी आई आपल्या पदरात टाकतेच. खूपच पवित्र आहे ग हे व्रत. भय, आणि म्हणूनच आपल्याला ते करायचं आहे. चल आता देवी आईची आरती करूया. हा. ह्या गावावर आलेलं भागाबाईचं संकट दूर कर तुळजाई. माझ्या आईने मला वचनात अडकवून टाकलं आहे. आता तूच गावाला वाचवण्याचा मार्ग दाखव. सोमाजी भाऊ, अहो काय झालं? सगळे एवढे काळजीत का दिसताय तुम्ही? गेल्या त्या इथून निघून गेल्या. कोण गेल्या? भागाबाई. भागाबाई गेल्या? कुठे गेल्या? काय ठावं नाही हो, पण सकाळ दरनं घरात बी दिसलेलं नाही त्या. त्यांनी मला पाटच दूध येऊन इथं बोलावलं होतं. म्या धारा काढल्या आणि सकाळी दूध येऊन इथं आलो तर पाहतो तर काय इथं कुणी बी नाही. नाही, काही इथंच कुठेतरी आसपास असतील. भागाबाई अशा न सांगता निघून जायच्या नाहीत. कुठं बी दिसेना तो. त्याने मुहूर्त काढून दिला होता मला एका विधीचा. अहो सकाळी सामान बी घेऊन आलोय ना मग, पर त्याच नाही ती घरात. आता गावावर देवीचा कोप झालाय, समद बिघडले. आता कसं सरळ व्हायचं समद हे? होय की. अहो समद गाव दिव्याचा मांड भरायला तयार झाली होती, समधी तयारी झाली होती. पण अचानक काय झालं कुणास ठाव. आता काय करावं तेच कळना झालंय बघा. भागाबाई बद्दल कोणालाच काही माहिती नाही. म्हणजे नक्कीच ती गावातून पळून गेलीये. पण काय कारण असेल? असं काय घडलं असेल अचानक? नंदलाल काका, प्रसाद घ्या. जगदंबा, अगं आईने आज महालक्ष्मीचं व्रत केलं, त्या पूजेचा प्रसाद आहे. गंगाई, तू हे मार्गशीर्षातल्या गुरुवारचं व्रत जे करते ना, ते लई चांगलं आहे. चांगलं फळ भेटेल तुला. अंगात उत्साह संचारल्यागत होतं या दिवशी. लई प्रसन्न वाटतं. हे काय, महिपती पण आला. हे घे, प्रसाद खा. नको, मी आधीच सांगितलं ना, जोपर्यंत ती भागाबाई गावातून निघून जात नाही तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही. अरे जेवणाला नाही म्हणालास ते ठीक आहे, पण एवढ्याशा प्रसादाला काय होतंय? खा की. देवाला असं नाही म्हणू नये. मग देवाने सुद्धा आमचं ऐकावं ना. जगदंबा देवीची एवढी मोठी भक्त आहे, तरीही देवी तिचं कुठं ऐकतीये? तिचं सगळं म्हणणं योग्य असलं तरी सुद्धा गावकरी त्या भागाबाईच्या नादाला लागलेत. तिचंच सगळं ऐकतायत. हो, पण मी तर ऐकलेलं ती गावातून निघून गेलीये. निघून गेली? होय, तर मी तरी हेच ऐकलंय लोकांकडून. तिला गावातल्या एका घरात जागा दिली होती म्हणे, पण सकाळपासून ती कुठेच दिसत नाहीये.
पण अशी कशी निघून गेली? हे तुला कसं कळणार जगदंबा? हे सगळं मी आणि माझ्या माणसांनी घडवून आणलेलं आहे. तिला असं काही घाबरून पळवून लावलंय की ती आता या गावात कधीही परत येणार नाही. जे काही असेल ते, ती गेली हे जास्त महत्वाचं. या पोराचा उपवास कामी आला बहुतेक. हे घे, आता तरी खा पोरा. तुम्ही म्हणताय म्हणून खातो. प्रसाद वाटतेस ना सगळ्यांना? मला नाही देणार? भागाबाईचा फेरा त्या गावातच मला थारा. प्रसाद वाटतेस ना सगळ्यांना? मला नाही देणार? भागाबाईचा फेरा या गावातच मला थारा. तू इथे परत कशी आलीस? गावानं मला बोलवलं म्हणून आले. गावाचं जिथं भलं होणार तिथून भागाबाई कशी निघणार? पण मी तर ऐकलं होतं तुम्ही गाव सोडून गेलायत म्हणून. स्वप्न पडलं होतं, वाईट स्वप्न. रात्री जास्त जेवले की अशी स्वप्न पडतात मला. काल पण पडलं म्हणून गेले होते निघून. पण आता परत आले. उद्या मोठ्या आईचा मांड भरायचा आहे. समद गाव साहित्य गोळा करते. त्यांना नाराज करून कसं चालल? जगदंबा, ए पोरी थांब. अयो, डोळे मुळे फुटले का काय तुझे? म्हणतो मी तुझे डोळे फुटले का रे भुसनाळ्या? मी डोकं चालवलं म्हणूनच तर ती भागाबाई गावातून पळून गेली की. ओ, माझ्याच डोक्यातील कल्पना आता असुर नरेश माझं कौतुक करतील आणि मला देतील की ओ बक्षीस. अयो, तुझी नुसती कल्पना गती. खरा खुरा सांगाडा बनून त्या भागाबाईला पळून लावणं काय सोपं काम होतं का काय ते?
ते काम कोणी केलं आणि मीच केलं की नाही? आता तू बघ, असुर नरेश मला तर देतात की नाही ते बक्षीस. अय्यो असुर नरेश, तुम्हाला तर समजलंच असेल ना. अय्यो, हिच्या आधी माझा ऐका की हो. आणि त्या भागाबाईला मी तर पळवून लावलं की हो. अय्यो, काल गेली पण आज परत आली आहे. अय्यो, कशी काय परत आली होती? आणि ते मला माहित नाही, पण तुम्ही दोघांनी अर्धवट डोक्याने अर्धवट काम केलंय हे नक्की. काही उपयोग नाहीये तुमचा. ही सगळी ना ह्या नभाजीची चूक आहे बघा. ह्यानेच नीट घाबरवलं नाही बघा तिला. अय्यो, हुच्च्यासारखी काय बोलतेस का तू? माझी कशी काय चूक म्हणतो मी? अय्यो, असुर नरेश हिच्या योजनेतच खोट होतं बघा. दोघाही गप्पा बसा, नाहीतर दोघांची इथेच खांडोळी करीन. ही बाई माझ्या मार्गातील मोठी धुंड आहे. तिला कुठल्याही परिस्थितीत गावातून हाकलून द्यायलाच हवं. महादेव, जेव्हा जेव्हा तुमच्या समोर हात जोडून डोळे मिटते तेव्हा मन शांत होतं. मनाला एक वेगळीच प्रसन्नता लाभते. पण आज माझं मन शांत नाहीये महादेव. गावावर आलेलं संकट टळलं असं मला वाटत होतं, पण ते परत आलंय. भागाबाई गेलेली नाहीये, त्यातून गावात आजाराचीही साथ आली. गावातले सगळे लोक दूषित पाणी पिऊन आजारी पडतात अशी दृश्य मला स्वप्नात दिसली. यावर काय उपाय करावा मला काहीच कळत नाहीये महादेव. गावातली विहीर सुद्धा दूषित झालीये. लोक माझं काही ऐकतही नाहीयेत. जगदंबा, तू ह्यात पडू नकस. मोठ्या आईचा कोप झालाय. गावात मोठं संकट आले. होय, आमासनी लई फटका बसलाय त्याचा. आमासनी जे पाहिजे ते समजा मी करणार आहे. त्यातून या विषयावर स्वतःहून काही बोलायचं नाही असं वचन माझ्या आईने माझ्याकडून घेतलंय. तू मध्ये पडायची गरज नाही. गावातल्या लोकांना पाहिजे ते विधी करण्यापासून तू अडवणार नाहीस असं वचन दे मला. मी चारही बाजूनी घेरली गेली महादेव. यातून बाहेर पडायचा मार्ग मला नाही दिसत आहे. मार्ग तुझ्या जवळच आहे जगदंबा. आदिशक्ती म्हणून तू या विश्वाची निर्मिती करताना सगळी उत्तरं याच विश्वात पेरली आहेस. तुझी स्मृती आता तुझ्यापाशी नाही, म्हणून तुला त्याचा अंदाज नाही. पण काळजी करू नकोस, या प्रवासात मी तुझ्या सोबत आहे. तुळजा तुझ्या पाठीशी आहे. तुळजा, मला माहिती आहे जगदंबाच्या आत तू सुप्त अवस्थेत असलीस तरी तुला सगळी जाणीव आहे. जगदंबाच्या या प्रश्नाचं उत्तर दे. महादेव, तुम्ही आधीही माझ्या सोबत होता, आत्ताही आहात. यातून बाहेर पडायचा मार्ग तुम्ही नक्की दाखवाल. तुझ्या या काळजीच्या अश्रूंमधूनच या समस्येवरचा उपाय सापडेल. याच अश्रूंमध्ये तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुळजाने दिलं आहे. पण ते ऐकण्यासाठी मला तुझी मदत करावी लागेल.
भागाबाई तुम्ही परत आलात. लय लय उपकार झालं बघा आमच्यावर. गावातले काही लोक मला गावातनं हाकलून द्यायला टपलेत, पण म्या हटणार नाही. तुमचं भलं केल्याशिवाय मी गावातनं पाऊल बी बाहेर टाकणार नाही. तुम्ही खरंच लई महान आहेसा बघा भागाबाई. आता या गावाला तुम्हीच वाचवू शकताय. गावातलं आजार पण वाढत चाललंय. काय बी केल्या कमी व्हायचं नावच घेणं. देवीचा कोप झालाय, तो आपोआप कसा कमी होईल? गावातली काही लोक त्याला कारणीभूत आहेत, म्हणून मोठ्या आईचा राग वाढत चाललाय. पण तुम्ही काळजी करू नका, उद्या आपण मोठ्या आईचा मान भरूया, मग कशाचीच अडचण येणार नाही. बघा हिचा आजार कसा मी दूर पळवला, आता कशी खडखडीत बरी झालीये. जसं हिला बरं केलं तसं समद्या गावाला मी बरं करणार आहे. होय होय, तुम्ही ठरवलेला विधी अगदी लवकरात लवकर करूया भागाबाई. बर आम्ही येतो आता. मनुबाई, आता समद गाव माझं ऐकायला तयार झालंय. आता या संधीचा फायदा घेऊन आपण जास्तीत जास्त लाभ आपला पदरात पाडून देऊ. ते काही शक्य नाही बघा भागाबाई. मी तर उलट म्हणते की तुम्ही हे सगळं सोडून निघून जा बघा इथून. काय डोसकं बिस्क फिरलंय का काय तुझं? तूच मला इथं घेऊन आलीस म्हणून ही समधी योजना मी आखली आणि आता इथनं निघून जा म्हणतेस? अय्यो भागाबाई, जरा समजून घ्या की हो. परिस्थिती काही पहिल्यासारखी राहिली नाही हो. माझे जे मालक आहे त्यांना आपण जे काही करतोय ते काही आवडलं नाही बघा. नकोय त्यांना ते. का नकोय? काय कारण आहे ते मी तुम्हाला सांगू शकत नाही हो. तुम्ही जावा इथून, तेच तुमच्या भल्याचं आहे. जगदंबा, तुळजाने तुझ्या प्रश्नाचं जे उत्तर दिलं आहे ते तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतो आहे. गावातनं मी का जायचं याचं कारण मला कळलंच पाहिजे. अय्यो भागाबाई, ते सांगू शकत नाही बघा, पण जा म्हटलं ना ते जा. जाणार नाही. काय वाटलं तुम्हाला? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही बोलवायचं आणि नको असेल तेव्हा हाकलून द्यायचं? तुमच्या पायाची दासी आहे वय मी? एक लक्षात ठेव, तू मला इथं बोलवलंयस पण समद्या गावाला घोळात घ्यायचं काम म्या केलंय. त्या माग माझे कष्ट आहेत, तुझे नाही. आता मी मागा हटणार नाही. मग तुम्हाला जे हवं आहे ते जर आम्ही दिलं तर? उपकारांची गरज नाही, भिकारी नाही. संपत्तीची हाव आहे, पण त्या परीस लोकांनी माझ्या समोर झुकलेलं मला आवडतं. माझ्या समोर हात पसरलं की मनाला समाधान मिळतं आणि माझं ऐकलं की जीव थंड होतो. आणि गावातले लोक माझं ऐकतायत. म्या मान भरणार आणि तरी बी गावातनं जाणार नाही. आता समद गाव माझ्या समोर झुकणार. मी ह्या गावाची मालकीन होणार. अय्यो भागाबाई, हे तुमचं वागणं काही बरोबर नाही बघा. माझ्या मालकांना जर कळलं ना तर ते तुमची. कुणाला सांगायचंय त्यांना जाऊन सांग. म्या बी गावातल्यांना सांगणार आहे. मला कोणीतरी पहारेकरी द्या.
मला गावातल्या काही लोकांपासून धोका आहे. मग तुम्ही मला कसा हात लावता ते बघतेच. तुळजाची भेट, त्याच्यावर माझ्याकडून ही शिवाची भेट. ही भेट जगदंबापर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग आहे माझ्याकडे. महादेव, ऐक, मी इथे गावात शिवा या नावाने वावरतोय, त्यामुळे तू मला तसंच म्हणत जा. उगाच कुणाच्या कानावर काही आलं तर संशय यायला नको. अहो पण मी सांगितलंय तेवढं ऐक. ते आपल्या सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. बरं, पण तुझी भेट झाली याचं फार बरं वाटलं शिवा. पण आज सकाळपासून जगदंबा फार उदास आहे. तिला वाटलं होतं ती भागाबाई गावातून निघून गेली, पण ती तर हो, माहितीये मला सगळं. त्यामुळे जगदंबासाठी मी ही खास भेट आणली. भेट? यात तर गजरे दिसतायत. ही फुलं पाहून जगदंबाचा उत्साह नक्कीच वाढेल आणि तिचा मलूल झालेला चेहरा पुन्हा एकदा टवटवीत होईल, अगदी या फुलांसारखा. पण फक्त तेच नाहीये, यात आणखीही काहीतरी आहे, खास जगदंबासाठी. म्हणून ही भेट तिला दे. शिवा आता जगदंबाला भेट वस्तू पाठवायला लागलाय. जगदंबाशी जास्त जवळीक साधायला बघतोय हा. आता मीही बघतो की ही भेट जगदंबापर्यंत कशी पोहोचते ते. नाही तुझं नाव जगदंबाच्या मनातून उतरवलं तर मी असुर नरेश नाही. पद्मा, अगं थांब. का? तुझं काही काम आहे का माझ्याकडे? नाही, अशी दचकू नकोस. तू एकटीच होय. अगं मला वाटलं तुझ्यासोबत जगदंबाही असेल. अरे ती बघ जगदंबा. कुठे आहे जगदंबा? अगं नाही का, मला आल्यासारखी वाटली. झालंय का तुझं? जाऊ मी आता? हो हो जा ना, माझं दुसरं काही कामही नाहीये. चला, माझं काम तर झालं. आता शिवाची भेट जगदंबापर्यंत पोहोचेल, पण तिने ते उघडून बघितल्यावर मात्र काय ग? कुठं गेली होतीस? कुठे नाही, इथेच होते. उगा काहीतरी बोलू नगस. रागा रागानं घरातून निघून गेली होतीस कुठं इतका वेळ? आणि आज नाही, गेले काही दिवस बघतीये मी, मधनच कुठंतरी निघून जातीस. आई अगं, मी कुठे लांब नाही जात, गावातच असते. आणि मी अशी लहानपणापासून फिरते. तू आता उगाच संशय घेतेस. अगं संशय नाही घेत आहे, काळजी वाटते तुझी. मला खरं खरं सांग, तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना? जगदंबा, पद्मा,
अगं कुठे गेली होतीस तू? अगं मी रोज सकाळी तुळजाईची पूजा करते, त्यासाठीच देवळात गेले होते. आणि अरे वा, देवळात पूजा करायला गेली होतीस होय? हो. आणि तिथे मला शिवा भेटला. त्याने तुझ्यासाठी ही भेट पाठवली आहे जगदंबा. शिवानं काय दिलंय त्या उन्हाळ पोरानं? आई, झाली का तुझी सुरुवात? सारखी त्याला कशाला नावं ठेवत असतेस ग? तो थोडा विचित्र आहे आणि जरा जास्त बोलतो, पण तो चांगला मुलगा आहे ग. काही चांगला बिंगला नाहीये, पार वाया गेलेला पोरगा आहे त्यो. असं काहीही नाहीये आई. पद्मा, बघू काय पाठवलं. पद्मा, काय हे? शिवाने हे असं का पाठवलं असेल? जगदंबा तू ठीक आहेस ना? तुला कुठे काही चावलं नाही ना? नाही ग, पण त्याने असं का केलं असेल? मला तर काही कळतच नाहीये. त्याने हे माझ्या हातात दिलं तेव्हा तर येत असलाच आहे त्यो. उन्हाळ्यान वाह्यात पोरगा. तुला उगाच त्रास द्यायला आणि चिडवायला हे पाठवलं असणार त्यानं. आधीच तुझ्या डोसक्याला काही कमी त्रास आहे, त्यात हा आणखी एक. मी आता बघतेस त्याच्याकडे. जगदंबा, अगं जगदंबा, जगदंबा, जगदंबा थांब. अगं माझं ऐक तरी. जगदंबा, अगं हे काय चाललंय तुझं? का असं करतोयस? मी काय केलं? लाकडं तर फोडतोय. अगं लाकडं फोडली नाही तर त्याच्याबद्दल बोलत नाहीये मी. मग कशाबद्दल बोलतेस? तू मला भेट म्हणून काय पाठवलंयस? काय पाठवलं? किडे. ही काय चेष्टा आहे शिवा? असं कोण वागतं? आणि काय अर्थ याला? मी तर हिच्यासाठी गजरे पाठवले होते, मग हे काय घडलं? मला शोधायला हवं.